सांगतात की देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती देवा। मित्रांनो, बोक्षेकर आर्ट पेंटिंग चॅनलमध्ये आपलं स्वागत। मी महेंद्र पाटील घेऊन आलो आहे आमच्या चिंचोटी गावामधील नतू जिटू भांजी यांच्या मंदिरातील महाशिवरात्रीनिमित्त कीर्तन आणि मंदिराचा जो व्हिडिओ आहे तो आपल्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करत आहे। मित्रांनो, व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईबर लाईक शेअर नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी। तर चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। चला तर मित्रांनो, आपण आता ह्या गेटमधून जाणार आहोत, ते म्हणजे मंदिराकडं। तर आहे मेन गेट आणि आज महाशिवरात्रीचा दिवस आहे। तर मित्रांनो, इथे चलचित्र सुद्धा असायची, पण आता 2-3 वर्ष आपल्याला काही चलचित्र इथे नसतात, नाहीतर काही ना काहीतरी आपल्याला पाहण्यासारखं वेगवेगळे चलचित्र सुद्धा असायचे। तर आम्ही सुद्धा लहानपणी सर्व गोष्टी इथे अनुभवलेल्या आहेत आणि आत्तासुद्धा येतच असतो। आता आपण पायऱ्यातून वर जाणार आहोत। तर अशी लाइटिंग केलेली आहे, खरंच म्हणजे एक इथे आल्यानंतर शांत। तर मित्रांनो, ह्या पायऱ्यातून चढत चढत आपण सर्व येथील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ करत आपल्यापर्यंत दाखवत सर्व चाललेलं आहे। तर मित्रांनो, आता आपण उजव्या साईडला जाणार आहोत आणि आई पांडवादेवीचे मंदिर आहे। तर आई पांडवादेवीचे दर्शन आपण आता घेणार आहोत इथे। हे पायथ्याशी असलेले आई पांडवादेवीचं मंदिर। तर आता आपण इथे नमस्कार करून निघणार आहोत, ते म्हणजे आणखीन शंकरांचे आणि जलाराम बाबांच्या मंदिरामध्ये। तर असं आहे पांडवादेवी आईचे मंदिर आणि आजूबाजूला सुंदर अशा रांगोळ्या आपल्याला काढलेल्या सुद्धा पाहायला मिळत आहेत। तर आता आपण जाऊया पुन्हा पायऱ्यातून चढत चढत मंदिराकडं। तर आता आपण आलेलो आहोत, ते म्हणजे शंकर आणि जलाराम बाबांचे हे मंदिर आहे आणि येथे पहिले नतू जिटू भांजी हे बाबा असायचे। ते आता त्यांचा मुलगा प्रकाश नतू भांजी हे आता इथे सर्व सांभाळतात। तर ते बाबा आपले स्वर्गवासी झालेले आहेत। त्यानंतर आता त्यांचा मुलगा म्हणजे प्रकाश नतू जिटू भांजी हे सर्व येथील पाहतात आणि येथील सर्व आपल्याला आजचा कार्यक्रम मी व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। तर आता हे दर्शनाला प्रेक्षक इथे चालू आहेत आणि इथे नंतर डाव्या साईडला आपल्याला दिसतोय टेस, तिथे आता कीर्तन कार्यक्रम होणार आहे। तर आपण ते सुद्धा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्याच्या आधी आपण सर्व इथे नमस्कार करणार आहोत, ते जलाराम बाबा आणि नतू जिटूबाजी बाबा यांचे हे सर्व पुतळे आहेत आणि त्यांची पत्नी ही सुद्धा आहे। तर इथे आपण आता दर्शन करून जाणार आहोत आणि त्याच्या मागच्या बाजूला येथे बाबांची आणि त्यांच्या पत्नींची ही समाधी आहे, पाहू शकता। तर हे सर्व आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, जेवढं दाखवता येईल तेवढं। तर मित्रांनो, महाशिवरात्रीला इथे दरवर्षी इथे कार्यक्रम असतो आणि जिथे मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होत असतो आणि जिथे आपल्याला शंकराची जी चेहरा तो दिसतोय
तो पहिलं माझे वडील कैलासवासी किशोर महादेव पाटील हे तुपाचा शंकराचे चेहरा बनवायचे. त्यानंतर आता तो चेहरा मी बनवण्याचा प्रयत्न करत असतो. आता आपण पाहणार आहोत ते म्हणजे कीर्तन. तर आता कीर्तनाला सुरुवात होत आहे. तर चला तर मग मित्रांनो आपण कीर्तन पाहूया. देवा पूर्वावी वासना
संग तुटी नवांग संग तुटी नवांग संग तुटी नवांग संग तुटी नवांग संग तुटी आईचे आवडते मना आईचे आवडते मना देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना आईचे आवडते मना आईचे आवडते मना देवा पुरवावी वासना 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 गोपाल कुमारी
देववसे चित्ती त्यांची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना हरिजना भेटी नहु अंग संग तुटी ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना तुका म्हणे जिणे भले संत संगष्टने ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना विठ्ठला विठ्ठला समचरणं सरोजं सान्द्रनीलामुदाभं जगन्निहित पाणिमण्डनं मण्डनं तरुण तुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदैवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्ग करू प्रथमन पाण्डुरङ्ग करू प्रथमन पाण्डुरङ्ग प्रथमन पाण्डुरङ्ग प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार उभाबारी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्फुरति प्रदेशं विधिन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॐ नमो ज्ञानेश्वराय Oh
काहीच नेणे बोलतो वचन अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी जय जय ओ शुद्धे उदार प्रसिद्धे अनवर्त आनंदे वर्षती विषय गाय मिठी दिदली नुटी ताठी ते तुझी गुरुकृपा दृष्टी निर्विष होय माझी वाणी तुझे वणी गुणनाम माझी वाणी तुझे वणी गुणनाम माझे वाणी तुझे वणी गुणनाम माझे वाणी तुझे वणी गुणनाम माझी 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 वाणी तुझे वणी गुणनाम ऐसे देई प्रेम काही ऐसे देई प्रेम काही माझी वाणी तुझे वणी गुणनाम माझी वाणी तुझे वणी गुणनाम ऐसे देई प्रेम काही गोविंद जय जय गोपाल जय जय 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 राधा रमण हरी गोविंद जय जय देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना जगतवंदनीय जगद्गुरु श्रीमंत संत देहनिवासी वैराग्यमूर्ती तुकोबारायांचा अभंग प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला आहे। अभंग 4 चरणांचा आहे आणि अभंगाचा जर सरळ अर्थ सांगायचा सांगतात की देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती देवा ज्यांच्या चित्तात तू आहेस ना त्यांची मला संगत घडू दे। ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना देवा माझी इच्छा आहे आवड आहे आणि देवाला तुकोबाराय सांगतात देवा ती तुला पूर्ण करायची आहे आणि ही माझी इच्छा पूर्ण करत असताना काय होऊ देऊ नको हरी जनासवे भीती नहो अंग संगत होती देवा ज्यांच्या चित्तात तू आहेस ना त्यांच्यात आणि माझ्यात कधीही तुटी पडू देऊ नको अंतर पडू देऊ नको। शेवटी सांगतात
तुम्ही आम्ही मनुष्य देहाला आलोत ना, मनुष्य देह सार्थकी लागावा असं वाटत असेल ना, तर संतांची संगत करणं गरजेचं आहे. तुका म्हणे जिने भले संत संगष्टने, आणि त्या साधू संतांच्या सहवासातच आज तुम्ही आम्ही आज आलेलो आहोत. विठ्ठल विठ्ठल असो. अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार देणे गरजेचं आहे. आज महापुण्य पर्वणी जे देवांचा देव महादेव, महादेवाची महाशिवरात्र, आणि त्या निमित्तानं तुम्ही आम्ही सगळे मायबाप एकत्र जमलेलो आहोत. ज्यांच्या आश्रमात किंवा जलाराम बाबांच्या मठात आपण तुम्ही आम्ही जमलेलो आहोत. नवे नवे ज्यांच्यामुळे तुम्ही आम्ही आज इथं आलेलो आहोत ना, ते गुरुवर्य स्वानंद सुखनिवासी नतुबाबा भांजे बाबांच्या आत्यंतिक जिव्हाळ्या खातर, प्रेमा खातर तुम्ही आम्ही आज इथं आलो. बाबा आज नाही, पण बाबांची मंदिरात ठेवलेली जी मूर्ती आहे ना, त्या मूर्तीकडे पाहिल्यानंतर असं लक्षात येते की बाबा आज इथेच बसले. आता मी जरी इथे उभे असले ना, तरी समोर बसलेले दिसतात. कधीही आपलं इथलं काही चुकलं नाही इथं बोलत असताना, तर कधीही उठतील आणि रागावतील. अशा पद्धतीनेच आज बसलेले आहेत. तुम्ही आम्ही परमार्थाला लागलो, तुम्ही आम्ही भक्ती करायला लागलो. त्या देवाचा छंद तुमच्या आमच्या मनाला लागला, पण तो छंद लागण्याकरता तुमच्या आमच्या जीवनात संत आले, सद्गुरू आले, आणि त्या सद्गुरूंनी तुम्हाला हा परमार्थाचा मार्ग दाखवलेला आहे. आणि या मार्गाने जर आपण गेलो ना, तर मग बाकी आपल्याला कुठेही अडथळा येणार नाही. कारण त्यांनी जो मार्ग दाखवलेला आहे ना, तो मार्ग आहे तरी कसा हो. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते, तेनेची पंथी चालू जाता न पडे गुंता कोठी काही. माऊली सांगतात, हजारातून लाखातून एखादाच स्वबळाने वैकुंठाला जाणारा सापडेल, परंतु सद्गुरूंनी तुमच्या जीवनात येऊन काय केलं. काही एखाद्याने वैकुंठात जावे, त्याने वैकुंठाचं केले आजवे, ऐसे नाम घोष गौरवे ढवळले विश्व. सद्गुरूंनी या नामचिंतनाच्या बळावर हे सगळं जग जे आहे ना, ते जग वैकुंठमय करून टाकलेलं आहे. आज अभंग सुद्धा घेतलेला आहे की देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती. देव ज्यांच्या चित्तात होता ना, ते बाबा होते. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरे, 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 ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरे. गराया दीन जना, उद्धराया दीन जना, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरे, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरे, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरे, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरे. उद्धराया उद्धराया ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरे, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरे, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरे, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरे. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले दीनजना. तुमची आमची ही जी अवस्था आहे ना,
ही अवस्था साधू संतांना पाहली नाही. म्हणून ते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा भूमिया. तुम्हा आम्हाला भवसागरातून तरुण नेता यावं ना, याच्याकरता सद्गुरू किंवा संत अवतीर्ण झाले. अवतार तुम्हा ध्याया कारण उत्तराया जन जड जीवा. तुमच्या आमच्या हिताचा कळवळा त्यांना आला आणि म्हणून साधू संत अवतीर्ण झाले आणि तुमच्या आमच्या हिताकरताच त्यांनी आपलं आयुष्य वाहिलं. आपण जर पाहिले ना तर बाबांच्या ठिकाणी अनेक मंडळी यायची, पण बघा सद्गुरू किंवा संत आहेत ना, ते आपण कुठल्याही भावाला शरण जा. नाना तऱ्हेची माणसं बाबांकडे यायची. बाबा यानं माझं असं केलं, त्यानं माझं तसं केलं. कशा करता यायची की बाबांनी काहीतरी आपल्याला सांगावं आणि ज्यानं आपल्याला काही केलंय त्याचं वाईट व्हावं. पण संतांचा हेतू काय आहे? आलेल्या प्रत्येक जीवाचा कल्याण व्हावं, त्याचं हितच व्हावं, हाच एक उद्देश असायचा. म्हणून कोणीही जरी आला ना आणि कुठलीही आपली शंका बाबांना विचारली ना, तरी बाबा एकच सांगायचे, हा मंत्र घे, त्या मंत्राचा जप कर. तो मंत्र घे, त्या मंत्राचा जप कर. एवढे सामर्थ्यवान होते, एवढे सामर्थ्यवान होते की त्यांनी नुसतं आकाशाकडे पाहिले ना तरी पाऊस पडला असता. एवढं सामर्थ्य होतं. शाबरी विद्या जाणणारे होते, पण तुम्हा मला त्याची जाण नाही. संत अवतीर्ण होता नवे नवे. आपण जर पाहिले ना तर एक एक मंत्र एवढा एवढा मोठा असायचा की आपल्याला पाठ करायला लागायचा. पण आपण आलो ना की बाबा सहज सांगायचे, हा मंत्र घे, तो मंत्र घे. म्हणजे आपल्याला वाईट काही शिकवले नाही. तुम्हाला काही करायचं असू द्या, भलत या अभावे शरण जाता भीती पाडी तसे कुटी जन्मव्याधी. आणि बाबांच्या दृष्टीत एवढी ताकद होती की आलेला माणूस कसा आहे पाहता क्षणी ओळखायचे. आणि म्हणून जो अपराधी आहे ना, जो दोषी आहे ना, तो इथे यायला सुद्धा घाबरत होता. म्हणजे एवढं सामर्थ्य संतांचं होतं, सद्गुरूंचं होतं. पण तुमच्या आमच्यावर कळवळा किंवा तुमच्या आमच्याविषयी जिव्हाळा, आपुलकी, प्रेम त्यांच्या मनात होतं आणि म्हणून तुम्हाला मला त्यांचं सानिध्य लाभलं. तुम्ही आम्ही आज इथे जमलो. कशामुळे जमलो? तो अभंग घेतला की देव वसे चित्ती. तो देव जो आहे ना, देवांचा देव महादेव, तो महादेव अहोरात्र दिवस रात्र बाबांच्या चित्तात होता. ज्यांच्या अवस्थाच अशी होती की सुख सेज गोड चित्ती न लगे आणिक नाठवे घरदार तहान पळाली भूक. ज्यांना झोपणं उठणं बसणं काही माहीतच नव्हतं, देव आणि देवच याच्या व्यतिरिक्त दुसरं काही माहीत नव्हतं ना, ते बाबा होते. आणि त्यांच्याच कृपेने आज तुम्ही आम्ही इथे जमलो. महाशिवरात्र उत्सव आहे आणि महाशिवरात्री निमित्तानं तुम्ही जमलो. जर बाबा तुमच्या आमच्या जीवनात आले नसते ना तर आज आपण इथं आलो नसतो. आपण आपल्या घरी असतो, आपण इतर कुठेतरी गेलो असतो. पण सद्गुरूंनी तुमच्या आमच्या जीवनात येऊन काय केलं? कृपा कटाक्ष निहाळले, आपुल्या पदी बैसविले किंवा हात ठेविला मस्तकी, प्रसाद देऊनी केले सुखी. त्यांची संगत तुम्हा मला घडली म्हणून हा नामचिंतनाचा योग तुमच्या आमच्या जीवनात आला. आज महापुण्य पर्वणी आहे आणि या महापुण्य पर्वणी निमित्तानं तुम्ही आम्ही जमलो. मग आज शिवभगवंताचा वाढदिवस आहे का? तर नाही. महाशिवरात्र म्हणजे अखिल ब्रह्मांडमय प्रभू परमात्म्याची, देवांचा देव महादेव, त्या महादेवाच्या शिवलिंगाची प्रथमतः पूजा आज केली गेली. आणि ती पूजा ज्यांनी केली ना ते ब्रह्मदेव आहेत, विष्णू भगवंत आहेत. या विष्णू भगवंताने आणि ब्रह्मदेवाने आजच्या दिवसाला महादेवाची पूजा अर्चा केली होती. म्हणून आज महापुण्य पर्वणी आहे, महाशिवरात्र आहे. तुम्ही आम्ही इथे बसलो आणि त्याच भगवंताचं चिंतन तुम्हा मला करायचं आहे. तुम्ही आम्ही त्या देवाला बेलपत्र वाहतो आणि आज जर आपण बेलपत्र वाहिलं ना तर अगणित पुण्य प्राप्त आहे. कोणी कोणी देवाला पाणी वाहतं, कोणी कोणी देवाला फुलं वाहतं, कोणी कोणी दूध वाहतं. पण ते बेलपत्र ज्यावेळी आपण वाहतो ना, त्या बेलपत्र वाहत असताना आपल्याला भगवंताच्या नामाचा जप करायचा आहे. ओम नमः शिवाय. 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 ओम नमः शिवाय.
ते बेलपत्र वाहत असताना, देवाला पाणी वाहत असताना, दूध वाहत असताना प्रत्येक क्षणाला आपण या भगवंताच्या नामाचा जप करायचा आहे. आणि ते बेलपत्र वाहत असताना जर आपण जप करत असलो ना तर अगणित पुण्याची प्राप्ती आहे. आणि आज महापुण्य पर्वणी आहे आणि आजच्या दिवसाला तर एकतरी बेल शिव भगवंताला अर्पण करावं. आणि ते एक बेलपत्र आपण वाहतो, पण काही काही वेळा आपल्याला बेलपत्र आज मिळत नाही, कारण सगळीच माणसं बेलपत्र वाहतात. पण ते बेलपत्र वाहण्याचं पुण्य एवढं आहे की आपण एक बेलपत्र वाहावं आणि त्या बेलपत्रावर आपल्याला जर 108, 1008 अशी बेलपत्र वाहायची असेल ना तर साधा आणि सोपा उपाय सांगितला संतांनी. त्या बेलपत्रावर 3 पानं आहेत की नाही बेलाची, एक पानाला 3 पानं आहेत. त्या प्रत्येक पानावर राम 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 असं लिहावं आणि प्रत्येक पानावर राम राम असं लिहून जर आपण ते बेलपत्र शिव भगवंताला अर्पण केलं ना तर एक बेलपत्र वाहिल्यानंतर 100 बेलपत्र वाहिल्याचं पुण्य मिळतं. आणि म्हणून काहीतरी अट्टहास करावा, पण आजच्या दिवसाला देवाला एक तरी बेलपत्र आपण वाहण्याचा प्रयत्न करावा. विठ्ठल विठ्ठल ज्या तुकोबाराने तुम्हा मला आजच्या अभंगात देव ज्यांच्या चित्तात आहे त्यांची संगत करायला सांगितली ना ते तुकोबाराय सर्वसामान्य नाही. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती प्राप्त असलेली तुकोबाराय. दगडाचं सुद्धा परीस करण्याचं सामर्थ्य ज्यांचं होतं ते तुकोबाराय. किंवा दगडाच्या नंदीचं दूध काढण्याचं सामर्थ्य ज्यांचं होतं ना ते तुकोबाराय. किंवा वैकुंठाला जाणे सोयीचे होतं ना ते तुकोबाराय. त्या तुकोबारायांचं नावच असं आहे की तुकाराम न तुके म्हणून तुका नामे गौरविला, किंवा तुका तुकाराम असे. तुकोबारायांची तुलना कोणाशीही होत नाही. तुकोबारायांचं नाव तुम्ही आम्ही ठेवलं का? आपल्या मुलांची नावं आपण ठेवतो, पण तुकोबारायांचं नाव कोणी ठेवलं? अखिल ब्रह्मांडाचा नायक प्रभू परमात्मा पांडुरंग परमात्मा, त्या पांडुरंग परमात्म्याची अर्धांगिनी असणारी रुक्मिणी माता, त्या रुक्मिणी मातेने तुकोबारायांचं नाव ठेवलं. संतांनी वर्णन केलं की संतांचं तुकोबारायांचं सामर्थ्य किती हो. प्रभू रामचंद्र तुका तुकाराम असे. प्रभू रामांचं नाव आहे आणि तुकारामांचं नाव आहे. पण भेद सांगत असताना किंवा फरक सांगत असताना असं सांगितलं की उनका सेतू भंग गया इनका सेतू अभंग. राम प्रभूंनी सेतू बांधला समुद्रावरून पलीकडे जाण्याकरता, पण तो सेतू काही कालावधीनंतर भंग पावला. पण तुकोबारांनी तुम्हा मला पहिल्या दिनाला जाता यावं याच्याकरता अभंग रूपी जो सेतू बांधलेला आहे ना तो सेतू अजूनही तसाच आहे आणि तसाच राहील. अभंग आहे, तो कधी भंग होणार नाही. म्हणजे साधू संतांच्या चित्तात, तुकोबारांच्या चित्तात सतत सातत्याने देवच होता. देवाच्या विषयी शिवाय दुसरं काही साधू संतांच्या चित्तात नव्हतं. तुम्ही आम्ही बघा, आपल्याला देव आठवतो, पण कधी आठवतो? काही काही ठराविक वेळ आहे तेव्हा देव आपल्याला आठवतो. पण तुकोबारे सांगतात की मी जीवन जगत असताना परमार्थ किती केला हे मला सांगता येणार नाही, पण माझा जीवनातला वेळ वाया किती गेला हे बाकी मला सांगता येईल. तुकोबारांनी प्रमाणाने सांगावं किती वेळ वाया गेला. शिंक जांभळी खोकला इतकाच वेळ वाया गेला, इतकाच वेळ वाया गेला, इतकाच वेळ वाया गेला. तुकोबारांनी सांगावं माझ्या जीवनातला वेळ कुठला वाया गेला. शिंक जांभई खोकला इतुकाची वेळ वाया गेला. आणि आपल्या जीवनातला शिंक आली की आपल्याला राम राम, जांभई आल्यावर राम, खोकला आल्यानंतर राम राम राम. म्हणजे तेव्हा जेवढा वेळ तुकोबारांच्या जीवनातला वाया गेला ना तेवढा वेळ आपल्या नामचिंतनात जातो. आणि तुकोबारांनी जेवढ्या वेळ आयुष्यभर भक्ती केली ना तेवढा आपला संसारात वेळ चाललेला आहे. तुकोबाराय सर्वसामान्य नाही. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे धन्य तुकोबा समर्थ जेणे केला हा पुरुषार्थ. नुसतं नाव जरी आपण मुखाने घेतलं ना तरी यमाला थरकाप भरावा एवढा अधिकार त्यांचा आहे.
नवे नवे जळी दगडा सहित वह्या तार येल्या दैशाला ह्या. तुकोबाराय सर्वसामान्य नाहीत, अधिकार संपन्न आहेत आणि त्या तुकोबारायांचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. ते तुकोबाराय सांगतात की देवा मला संगत घडू दे, पण संगत इतर कोणाची न घडता ज्यांच्या चित्तात देव आहे ना त्यांची संगत घडू दे. अभंगाच्या प्रथम चरणात देव वसे चित्ती देव वसे चित्ती देव वसे चित्ती देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती. देवा ज्यांच्या चित्तात तो आहेस ना त्यांची मला संगती करते. आणि आज तुम्ही आम्ही आलोत ना ज्यांच्या दरबारात आलो ते बाबा त्यांच्या चित्तात सदा सर्व काळ देव होता. आणि अशाच माणसांची संगत तुम्हा मला करायला हवी. कारण संतांचे संगती कळव येईल कमळापती किंवा संतांचे संगती मनोमार्गगती अकळावा श्रीपती येणे पंते. देव चित्तात आहे तरी कोणाचं? तुमच्या चित्तात आहे, पण आपल्या चित्तात तो कायम स्वरूपी नाही. तुम्ही आम्ही परमार्थ करतो, भक्ती करतो, पण आपल्याला वेळ मिळेल त्या पद्धतीने आपण भक्ती करतो. पण साधू संतांच्या चित्तात अहोरात्र तो देवच आहे, देवाशिवाय दुसरं काहीच नाही. आणि तुकोबाराय सांगतात की ज्यांच्या चित्तात देव आहे ना त्यांची संगत करा. बाबांच्या चित्तात कुठला देव होता? शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती. देवांचा देव महादेव जो आहे ना तो महादेव सतत आणि सातत्याने बाबांच्या चित्तात होता. तुकोबाराय सांगतात की ज्यांच्या चित्तात देव आहे ना त्यांची संगत आपण करायची आहे. शिव भोळा चक्रवर्ती त्याची पाय माझी चित्ती. संतांनी वर्णन करावं किती भोळा आहे हो देव. किंवा देव हा देवांचा देव आहे, महादेव आहे. तो देव आहे तरी कोण? तर आदिनाथ उमा बीज प्रगटले मचिंद्रा लाधले सहज स्थिती. वारकरी संप्रदायाचं मुख्य स्थान असलेले शिव भगवंत आहे. आणि तो देव सतत सातत्याने संतांच्या चित्तात असायचा. नवे नवे असं वर्णन करता येईल की तो देव एवढा भोळा आहे, एवढा भोळा आहे की तो सहज प्रसन्न होतो.
आणि म्हणून आपण जर पाहिलं ना तर एखादी गोष्ट आपल्याला प्राप्त करून घ्यायची असेल, एखादी फलप्राप्ती व्हावी असं वाटत असेल ना, तर आपण शिव भगवंताची उपासना करतो, सोमवारचा उपवास करतो, प्रदोष व्रत करतो, महाशिवरात्रीचा उपवास करतो. का? तर हा देव भोळा आहे, लगेच प्रसन्न होतो. पण जरी लगेच प्रसन्न होत असला ना तरी आपण आपला भाव जसा आहे ना तसा शुद्ध ठेवावा. अन्यथा आपली अवस्था अशी आहे की आपला जी इच्छा आहे ना ती इच्छा पूर्ण झाल्यानंतर आपण आपला भाव लगेच सोडतो किंवा बदलतो. पण जर शुद्ध भाव ठेवला ना देवाविषयी तर देव आपल्या जवळ आहे. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. देव भोळा आहे. शिव भगवंत किती भोळा आहे त्याचं उदाहरण सांगायचं ना तर असं सांगता येईल की रावणाची आई आपल्या मुलाला आयुर आरोग्य ऐश्वर्य प्राप्त व्हावं याच्याकरता दररोज पिठाचे मातीचे 1.25 शिवलिंग तयार करायचे आणि समुद्राला अर्पण करायचे. रावणाने एक दिवस पाहिलं आणि आईला सांगू लागली की आई हे कशा करता तू करतेस, कशा करता तू पिठाचे शिवलिंग तयार करतेस किंवा कशा करता तू पाषाणाच्या शिवलिंगाची पूजा करतेस. तुझ्या मुलाचं एवढं सामर्थ्य आहे की मी भगवंताचं आत्मलिंग आणून तुला देतो. रावणानं घोर तपश्चर्या केली आणि महादेव प्रसन्न झाला. प्रसन्न झाल्यानंतर काय मागावं? शिव भगवंताजवळ आत्मलिंग मागावं. आणि देव एवढा भोळा आहे की रावणासारख्याला आपलं आत्मलिंग द्यावं. म्हणजे एवढा भोळा देव आहे. आणि एवढाच भोळा आहे का अजून? याच्याही पलीकडे सांगावं ना तर वारंवार रावण भक्ती करायचा, पण त्या भक्तीतून शुद्ध अंतःकरणानं भक्ती नव्हती ना ती. त्याच्यामुळं जे काही मिळायचं ना ते प्राप्तच होत नव्हतं. पुन्हा तपश्चर्या केली आणि त्या भोळ्या देवानं प्रसन्न झाल्यानंतर विचारलं काय हवंय तुला. रावणानं काय सांगावं? तुझी पत्नी जी आहे ना अर्धांगिनी पार्वती तीच मला हवी. रावणाला त्या भोळ्या शंकरानं पार्वती सुद्धा द्यावी, आपली पत्नी सुद्धा द्यावी. एवढा भोळा देव आहे. आणि तोच भोळा देव साधू संतांच्या चित्तात सतत आणि सातत्याने होता. नवे नवे मुख्य स्थान असलेले शिवभगवंत आहे. आद्य प्रवर्तक असणारे शिवभगवंत आहे. आपण जर पाहिलं ना तर असं म्हणता येईल की देव अनेक आहेत किंवा एकच देव आहे आणि एकाच देवाने अनेक रूप घेतलेली आहेत. बारीक विचार केला ना तर असं सांगता येईल की महिला आपण आहोत आणि हे पुरुष आहेत. मग आपल्या ठिकाणी असणारी आत्मी आहे आणि यांच्या ठिकाणी असणारा आत्मा आहे का? नाही. एक हरी आत्मा जीव शिव सम. म्हणजे सगळ्यांच्या ठिकाणी असणारा आत्मा एकच आहे. नवे नवे सर्वागती राम देहादे एक सूर्य प्रकाशक सहस्ररश्मी. तुमच्या आमच्या चित्तात देव आहे, पण त्या देवाची अनुभूती तुम्हाला अजून आलेली नाही. देव जवळ अंतरी भेटी नाही जन्मभरी. तुमच्या आमच्या जवळ तो आहे पण आपलं लक्ष त्याच्याकडे नाही. आपलं लक्ष कुठं आहे? हृदयी असता राम सर्व सुखाचा आराम परिभ्रांतासी काबू विषयावरी. तुम्ही आम्ही विषयांच्या आधी एवढे गुरुपटलो गेलो की गोड असणारा रसाळ असणारा परमानंदाची प्राप्ती करून देणारा परमार्थ जो आहे ना तो आपल्याला आवडत नाही. कशामुळे? विषयांमुळे. विषयांचा परिपाडू गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय ते झाले गुरु जीवासिदा. म्हणजे गोड परमार्थ आपल्याला आवडत नाही आणि कडू असणारे विषय ते बाकी आपल्याला आवडल्याशिवाय राहत नाही. म्हणून बघा आपण भक्ती करतोय पण ती भक्ती शुद्ध अंतःकरणाने नाही, शुद्ध भावाने नाही. आपली भक्ती जी आहे ना ती सिजनेबल आहे. आता महाशिवरात्र आली ना म्हणून आपण इथं बसलो शिव भगवंताच्या दरबारात आहोत. याच्या अगोदर गणपती बाप्पाचा उत्सव झाला तेव्हा आपण गणपती बाप्पाच्या दरबारात होतो. त्याच्या पुढे रामनवमी आहे, रामप्रभूंच्या दरबारात आपण असतो. आपण भक्ती करायची पण आपल्याला जो देव आवडतो ना तोच देव सगळ्या देवात आपल्याला दिसायला हवा. आणि जर तोच देव सगळ्या देवात दिसला ना तर मग बाकी आपला खरा परमार्थ घडेल, अन्यथा घडणार नाही. विठ्ठल 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 तुकोबाई सांगतात की देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती. देवा ज्यांच्या चित्तात तो आहेस ना त्यांची मला संगत घडू दे. मग देव चित्तात होता तरी कोणाच्या? ऐसा ज्यांचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देव तयार असे पाप नासे दर्शने. संतांशिवाय हा अनुभव दुसरा कोणालाही नव्हता. म्हणजे देवाचं वास्तव्य हे संतांच्या जवळच आहे.
अखंड जया तुझी प्रीती मगने दयाची संगती दयांची संगती मगने दयाची अखंड दया तुझी प्रीती मग दे तयाची संगती मग मी कमळापती जबा नाही कंटाळा. तुम्ही आणि परमार्थ करतोय ना, भक्ती करतोय ना, मग ती भक्ती करत असताना साधू संतांचीच संगत तुम्हाला करायची आहे. आणि म्हणून तुकोबाराय सांगतात की देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती. किती टक्के संगत करायला सांगितली संतांची आपल्याला? 99% सांगितले का? नाही. पूर्ण 100% आपल्याला संतांची संगत करायची आहे. 1% जरी आपल्याला कुसंगत घडली ना तरी आपण नांदले जाऊ. आणि साधू संतांना मोठमोठ्या महात्म्यांना क्षणभराची कुसंगत घडली आणि ते नांदले गेले. मग तुम्ही आम्ही परमार्थ करत असताना इतरांची संगत करून चालेल का? नाही चालणार. संतांनी प्रमाण दिलं, भेकणाच्या संगे हिराज भंगला कुसंगी नाडला साधू जैसा. आपण परमार्थ करतोय ना, मग परमार्थ करत असताना साधू संतांची संगत करायला पाहिजे. आणि जर आपण साधू संतांची संगत केली नाही, इतरांची संगत केली तर परिणाम काय होतो त्याचं उदाहरण एक सांगता येईल की एका राजाच्या राजवाड्यात दरोडा पडला आणि 4 चोर धनद्रव्याची लुटमार करून पळून जाऊ लागले. पळून जात असताना पहारेकऱ्यांनी पाहिलं आणि पहारेकऱ्यांनी त्या चोरांचा पाठलाग केला. पण ते चोर पळत असताना जंगलात गेले आणि त्यांनी पाहिलं की एका साधूची पर्णकुटी दिसते. या पर्णकुटीत जर आपण लपलो ना तर आपल्याला चोर पकडणार नाही आणि लुटलेले धनद्रव्य जे आहे ना ते सुद्धा सुरक्षित राहील. म्हणून ते सगळे चोर जे होते ना ते 4ही चोर जाऊन त्या साधूच्या पर्णकुटीत लपून बसले. आणि पहारेकरी मागून आल्यानंतर त्यांनी पाहिलं की चोर कुठे दिसतच नाही. मग विचार केला की या पर्णकुटीत बसलेले असतील, म्हणून त्या चोरांना पकडून घेऊन जाऊ लागले. पण त्या पर्णकुटीत या चोरांच्या अगोदरपासूनच एक साधू तपश्चर्या करण्याकरता बसला होता. त्या साधूला सुद्धा त्यांनी पकडून घेऊन जाऊ लागले आणि म्हणू लागले की हा सुद्धा चोरांचाच साथीदार आहे, याला सुद्धा आपण घेऊन जायला पाहिजे. 4 चोरांसहित त्या 5व्या साधूला सुद्धा नेला आणि दुसऱ्याच दिवशी राजदरबारातलेला राजाच्या समोर हजर केला आणि सांगितलं की राजे साहेब महाराज, हे 4 चोर आपल्या राजमहालात चोरी करून पळून जात होते आणि ज्याचा आश्रय घेऊन लपून बसले ना तो हा 5वा साधू आहे. यांना काय शिक्षा करायची सांगा. राजाने सांगितलं त्या 5ही जणांचा शिरच्छेद करा. परंतु 5वा जो एक त्यांचा सेवक असतो ना, तो सेवक महाराजांना सांगतोय की महाराज, हे 4 चोर आहे त्यांचा शिरच्छेद नक्कीच करा. पण हा 5वा जो आहे ना तो वैष्णव आहे, साधू दिसतोय, त्याला कपाळाला भस्म लावलेलं आहे, चंदन लावलेलं आहे, गळ्यात रुद्राक्षाच्या तुळशीच्या माळा आहेत, याची काहीतरी शिक्षा कमी करा. राजाने सांगावं की 4घांचा शिरच्छेद करा आणि 5वा जो आहे ना त्याला सुळावर द्या. मग ज्या साधूला सुळावर देण्यात आलं ना तो साधू कोण होता? सर्वसामान्य तो साधू म्हणजे पुराण प्रसिद्ध मांडव्य ऋषी होते. मग त्या साधूंना ऋषींना चोरांची संगत घडली, पण स्वइच्छेने घडली का? आणि 1-2-3 तास घडली, 2-4 दिवस घडली असं झालं का? नाही. किती वेळ घडली?
क्षणभर कुसंगत घडली, क्षणभर चोरांची संगत घडली, स्व इच्छेने घडली नाही, नकळतपणे घडली. पण न कळतपणे घडलेली चोरांची संगत साधूला जर सुळावर देते, तर तुम्ही आम्ही परमार्थ करत असताना साधू संतांच्या व्यतिरिक्त इतरांची संगत केली तर आपली अवस्था काय होईल आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आणि म्हणून परमार्थ करत असताना, भक्ती करत असताना ज्यांच्या चित्तात देव आहे ना त्यांचीच संगत करा. म्हणून तुकोबाराय म्हणतात की देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती. ही माझी इच्छा आहे. आणि देवाला तुकोबाराय सांगतात देवा ती तू पूर्ण कर. अभंगाच्या दुसऱ्या चरणात ऐसे आवडते मला, ऐसे आवडते मला, ऐसे आवडते मला, ऐसे आवडते मला. देवा पुरवावी वासना, देवा पुरवावी वासना, ऐसे आवडते मला, ऐसे आवडते मला. अभंगाच्या दुसऱ्या चरणात वर्णन करतात की ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. देवा तू ज्यांच्या चित्तात आहेस ना त्यांची मला संगत घडू दे, ही माझी इच्छा आहे, आवड आहे, वासना आहे. आणि देवाला तुकोबाराय सांगतात की देवा तू ती पूर्ण कर. देव साधू संतांच्या चित्तात आहेच, पण आपण जर पाहिले ना तर देव देवाच्या सुद्धा चित्तात आहे. देवाची हरी आणि हर म्हणजे शिव आणि विष्णू एकरूप एवढे आहेत, एकमेकांच्या चित्तात एवढे आहेत की एक एकाच्या हृदयी गोडी साखरेच्या ठाई. जशी साखर आणि गोडी वेगळी करता येत नाही ना त्या पद्धतीनं हरी आणि हर एकमेकांच्या चित्तात आहेत, त्यांना वेगळं करता येत नाही. आपण जर पाहिलं ना तर असं सांगता येईल की संतांच्या चित्तात देव आहे, पण देवाच्या चित्तात देवच आहे किंवा देवाच्या चित्तात संत आहेत. किती हृदयस्थ अवस्था आहे हो देवाची एकमेकांविषयी. आपण जर पाहिलं ना तर असं सांगता येईल की हा शिव भगवंत आहे ना, हा शिव भगवंत कैलासावर राहतो. आणि तो कसा आहे? कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि. शिव भगवंत कुठे राहतो? कैलास पर्वतावर राहतो. आणि विष्णू भगवंत कुठे राहतो? क्षीरसागरात राहतो. पण एकमेकांच्या हृदयस्थ अवस्था जर सांगायची ना तर असं सांगता येईल की शिव भगवंत कैलासावर राहतो, तिथं ऊन आहे, तिथं कुठल्याही प्रकारचं छप्पर किंवा घर नाही. याच्याही पलीकडे सांगावं तर देव राहतो तरी कुठं? देवांचा देव महादेव भस्मवटी रुंडमाळा हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा कुठं राहतो? स्मशानात राहतो. मग तिथे घर नाही ना. मग देवाचा रंग कसा असायला पाहिजे होता? उन्हामुळे काळा असायला पाहिजे होता की नाही? सावळा असायला पाहिजे होता की नाही? पण देवाचा रंग कसा आहे? कर्पूर गौरव म्हणजे कापरासारखा आहे. आणि विष्णू भगवंत जो आहे ना तो क्षीरसागरात राहतो, समुद्रात राहतो, म्हणजे तिथं अखंड सावलीच आहे. मग देवाचा रंग कसा पाहिजे होता? गोरा पाहिजे होता. पण आपण जर पाहिलं ना तर विष्णू भगवंत शिव भगवंताचं ध्यान करतात
आणि शिव भगवंत विष्णू भगवंताचं ध्यान करतात आणि त्याच्यामुळे परिणाम असा झाला की विष्णू भगवंताचा रंग हा शिव भगवंताला प्राप्त झाला आहे आणि शिव भगवंताचा रंग हा विष्णू भगवंताला प्राप्त झाला आहे. दोघांची एकात्मकता किंवा एकरूपता जर सांगायची ना तर असं सांगता येईल. तुम्ही आम्ही आज महाशिवरात्र आहे म्हणून शिव भगवंताच्या दर्शनाला जातो, एकाच मंदिरात जातो का? आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढ्या मंदिरात आपण जाण्याचा प्रयत्न करतो शिव भगवंताच्या. मग शिव भगवंतानं विष्णू भगवंताला विचारावं की देवा आज सगळे माझ्या दर्शनाला येतात, तुम्ही का येत नाही? तुम्हाला वाटत नाही का माझं दर्शन घ्यावं? विष्णू भगवंताने सांगावं की देवा मला सुद्धा वाटतंय की तुमच्या दर्शनाला मी यावं, पण मी काय करणार, माझा नाईलाज आहे. मी तुमच्या दर्शनाकरता निघालो की मी आपण सुद्धा बघा घरातून बाहेर निघतो, पाऊल टाकल्यानंतरच आपण पुढे जातो की नाही? मी सुद्धा देव सांगतो की मी तुझ्या दर्शनाकरता भगवंता घरातून निघतो, क्षीरसागरातून बाहेर येतो, पण बाहेर आल्यानंतर पाऊल ज्यावेळी मी ठेवतो ना पृथ्वीवर त्यावेळी बाकी जिथं पाऊल ठेवेल ना तिथं तुझा मला भास होतो, तिथं शिवलिंग दिसतं. मग मला भय वाटतं, भीती वाटतं की मी पाऊल तरी ठेवावं कुठं, आणि मी जर पाऊल ठेवलं तर तुझ्या अंगावर पडणार नाही. मला भय वाटतं म्हणून मी देवा तुझ्या कैलासावर न येता इथूनच तुझ्या रूपाचं दर्शन घेतो. पण देवा मला तुझ्या जवळ यायचं आहे, तुझी भेट घ्यायची आहे, काय करावं? शिव भगवंताला सांगावं की देवा विष्णू भगवंता तुला माझ्या भेटीला यायचं आहे ना, मग तो असं रूप धारण कर की तुला भयच राहणार नाही की माझ्या अंगावर पाय पडेल. मग विष्णू भगवंताला कुठलं रूप धारण करावं? सर्पाचं रूप, नागाचं रूप विष्णू भगवंताने धारण करावं आणि मग शिव भगवंताच्या दर्शनाला जावं. त्या सापाला पाय आहेत का? मग भय राहील का शिवाच्या पिंडीवर आपला पाय पडेल म्हणून? विष्णू भगवंताने नागाचं रूप घ्यावं आणि शिव भगवंताच्या दर्शनाकरता जावं. पण दर्शनाकरता गेल्यानंतर दोघांची एकरूपता असल्यामुळं शिव भगवंताने काय करावं? त्या देवाला उचलावं आणि आपल्या गळ्यातच धारण करावं. म्हणजे एवढी एकरूपता किंवा एकात्मकता दोघांची आहे. नव्हे नव्हे याच्याही पलीकडे असं सांगता येईल की एकमेकाचा जप हे किती करतात किंवा का करतात. ज्यावेळी क्षीरसागराचं मंथन झालं ना, समुद्र मंथन, त्यावेळी समुद्र मंथनातून 14 रत्न बाहेर निघाली. लक्ष्मी, हत्ती, घोडा, रंभा, दारू, विष, अमृत सगळं काही बाहेर निघाले. 14 रत्न निघाले. पण 13 रत्न जे आहेत ना ती देवांनी राक्षसाने वाटून घेतली. पण हे 14वं रत्न विष ज्यावेळी निघालं ना तेव्हा बाकी कोणीही ते घ्यायला तयार नव्हतं. मग ते विष घ्यावं तरी कोणी? सगळे देव जे आहेत ना ते महादेवाला शरण गेले. कारण काळाचा नियंता असणारा भगवंत शिव आहे. त्या शिव भगवंताने विचार केला की अरे हे विष निघालेलं आहे समुद्र मंथनातून आणि जर हे आपण विष घेतलं नाही ना तर सृष्टी निर्माण झालेली आहे ती सगळी सृष्टी नष्ट होईल, नाहीशी होईल. म्हणून देवाने काय करावं? ते विष स्वतः प्राशन करावं. पण ते विष प्राशन केल्यानंतर देवाला एवढा दाह झाला की काहीही उपाय, कितीतरी उपाय केले पण दाह काही शांत होत नाही. प्रत्यक्ष गंगा भगवंताच्या मस्तकावर धारण केली, चंद्र भगवंताच्या मस्तकावर आहे, पण तरी सुद्धा भगवंताला बरं वाटत नव्हतं. मग बरं वाटावं म्हणून काय करावं? देवानं भजन करायला सुरुवात केली. भजन करी महादेव महादेव, भजन करी महादेव, महादेव, श्रीराम जय राम, भजन
तुझी सदाशिव. शिव भगवंतानं भगवंताचं विष्णू भगवंताचं राम प्रभूचं भजन करावं. शिवे हळाहळ तापला राम नामी तुझी शीतळ झाला. भगवंतानं प्रभूचं चिंतन केलं आणि चिंतन केल्याबरोबर जो दाह झाला होता ना विषामुळं, विषाचा परिणाम दाखवायला सुरुवात केली होती ना, तो परिणाम ताबडतोब नाहीसा झाला. आणि म्हणून तुम्ही आम्ही सुद्धा मनुष्य देहात आल्यानंतर जीवन जगत असताना त्या भगवंताचं नाम मुखाने घ्यायचं आहे. अन्यथा ज्याला छंद नाही नामाचा हा देह काही कामाचा, ज्याला छंद नाही नामाचा हा देह काही कामाचा, ज्याला छंद नाही नामाचा हा देह काही कामाचा, छंद नाही नामाचा हा देह काही कामाचा, ज्याला छंद नाही नामाचा देह काही कामाचा, ज्याला छंद नाही नामाचा देह काही कामाचा, ज्याला छंद नाही नामाचा हा देह काही कामाचा, ज्याला छंद नाही नामाचा हा देह काही कामाचा. ज्याला छंद नाही नामाचा हा देह काही कामाचा, ज्याला छंद नाही नामाचा हा देह काही कामाचा. तुम्ही आम्ही मनुष्य देहाला येऊन सुद्धा जर देवाचं नाव घेत नसलो ना तर आपला देह कामाचा नाही. ज्याला छंद नाही नामाचा किंवा रामाचा हा देह काही कामाचा. तुम्ही आम्ही मनुष्य देहात आहोत ना तेव्हाच आपण भक्ती करू शकतो, नाम मुखात घेऊ शकतो. हेची देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. आपण पुढच्या जन्मात कुत्रा झालो, मांजर झालो, बैल झालो, आपल्याला वाटलं की मंदिरात जावं, बसावं, पूजा अर्चा करावी, भक्ती करावी, नामचिंतन करावं, कीर्तन ऐकावं. माणसं आपल्याला बसू देतील का? माणसं आपल्याला बसू देणार नाही. मनुष्य देहालाच तो अधिकार आहे. हेची देही घडे देवाचे भजन. का तर पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती, आहार निद्रा भय मैथुन सर्व योनीसी समसमान, परी मनुष्य देहीचे ज्ञान विशेषगा. मनुष्य देहालाच हे विशेष ज्ञान आहे. परंतु अपवादात्मक भूमिकेतून असं सांगता येईल की पशु पक्षी सुद्धा भगवंताच्या नावाने तोडून गेले आहेत. शिवलीला अमृतात ग्रंथात कथा येते की महानंदेच्या सदनात नाचणारे कोंबडा आणि माकड त्यांचा उद्धार झाला. कशाला? भगवंताच्या नामचिंतनाच्या श्रवणाने. पशु पक्षी होते. भगवंताच्या नामाची ख्याती थोरवी किंवा भगवंताचं नाम घेतल्यानंतर किती पुण्य मिळतं त्यांना माहित नव्हतं. पण ती महानंदा ज्यावेळी भक्ती करायची, भगवंताच्या नामाचा जप करायची ना, त्यावेळी ते कोंबडा आणि माकड त्या नामात नाचायचे, ते श्रवण करायचे आणि त्याच्यामुळे त्यांचा उद्धार झाला. किंवा कपी कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा, नाम चांगले चांगले माझ्या कंठी राखले. माकडांचा राक्षसांचा उद्धार झाला, मग तुमचा आमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण भगवंताचं नाम घ्यायचं आहे. कुठला भगवंत? तर जो या भिवरेच्या तटी कर धरून या कटी, पाऊले समची साजली विठेवरी शोभती. तो भगवंत म्हणजे विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.
बसे चित्ती त्यांची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वास्तवा. देवा तू ज्यांच्या चित्तात आहेस ना त्यांची मला संगत घडू दे. ही माझी इच्छा आहे, आवड आहे. आणि देवाला तुकोबाराय सांगतात की ती तुला पूर्ण करायची आहे. माझी इच्छा आवड पूर्ण करत असताना काय घडू देऊ नको हे अभंगाच्या 3ऱ्या चरणात वर्णन करतात. संत जना सवे भेटी, संत जना सवे भेटी, संत जना सवे भेटी, संत जना सवे भेटी, नमो तुकोबाराय अभंगाच्या 3ऱ्या चरणात वर्णन करतात की हरिजना सवे भेटी नहो अंग संग तुटी. देवा ज्यांच्या चित्तात तू आहेस ना त्यांच्यात आणि माझ्यात कधी अंतर पडू देऊ नको, तुटी पडू देऊ नको. साधू संत जे आहेत ना त्यांच्या सानिध्यातच मला अखंड ठेव. पण तुमची आमची अवस्था वेगळी आहे. सध्याच्या काळात अविश्वास आणि तार्किकपणा या गोष्टींना बहर आल्या कारणास्तव साधू संतांवर विश्वास ठेवायला लोक तयार नाहीत. सहज म्हणतात की देवाला भेटायचं आहे तर संतांची गरज काय. आम्ही डायरेक्ट मंदिरात जाऊ आणि तिथे देवाला भेटू. तुम्ही मंदिरात जाल तिथे तुम्हाला दगडाची मूर्त भेटेल, देव भेटणार नाही. तुमच्याकडून नुसता दर्शनाचा उपचार घडेल पण तुम्हाला दर्शन घडणार नाही. मग संतांच्या संगतीमुळे काय होईल. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मज हरी उपेक्षिना. संतांच्या संगतीत राहिलो ना की आपोआपच आपल्याला देवाची प्राप्ती होईल. कारण देव संतांच्या जवळ आहे, देव साधूचाच अंकित आहे आणि देव संतांच्या जवळ असल्यामुळे आम्ही जर संतांची संगत केली ना तरच देवाची प्राप्ती होईल, अन्यथा प्राप्ती होणार नाही. आणि म्हणून एका अभंगात तुकोबाराय म्हणतात बघा, तुका म्हणे करू ऐसियांचा संग जेणे नव्हे भंग चिंतनाचा. ज्यांच्या संगतीत राहिल्यानंतर चिंतनाचा भंग होणार नाही, चिंतनात खंड पडणार नाही, व्यत्यय येणार नाही. ज्यांच्या संगतीत राहिल्यानंतर सतत सातत्याने भगवंताची भक्ती घडेल ना अशांचीच संगत आपल्याला करायची आहे. तुम्ही आम्ही म्हणतो की संतांच्या संगतीत काय उपयोग आहे जाऊन, पण तसं नाही. तुम्हाला आपलं हित जे आहे ना ते हित साधू संत सांगत असतात. तुम्हाला वाटतं की आपलं इतर गोष्टीत हित आहे, पण नाही. हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध भावे. तुमचं आमचं हित व्हावं याच्याकरता नामचिंतन करायचं आहे आणि ते नामचिंतन सद्गुरूंच्या कृपेने तुम्हाला प्राप्त होतं. नवे नवे ते नाम सद्गुरू तुम्हाला सांगत असतात. आपण जर पाहिलं ना तर गुरुंनी तुमच्या आमच्या जीवनात येऊन केलंय काय, तर गुरुरायांनी हितबाई केले माझे माहेर मज दाविले. माहेराच्या वाटेवरी आशा मोह दुःख भारी देवोनिया ज्ञान सुरी साधू बोध नांदली. नाम आणि नामच साधू संत तुम्हाला घ्यायला सांगतात. त्याच्यामुळे अखंड अविरतपणे सदा सर्व काळ नित्य निरंतर तुमच्या आमच्या चित्तात मुखात मनात ध्यानात भगवंतच राहतो. संतांच्या संगतीत राहिल्यानंतर बाकी काही राहत नाही. बघा बाबांच्या संगतीत आपण आलो ना, नुसतं भेटायला जरी आलो ना तरी बाबा सहज सांगायचे. काय सांगायचे, सध्याच्या काळात परमार्थ आहे. तुम्ही मनुष्य देहाला आलात आणि मनुष्य देवाला सार्थकी लागावा असं वाटत असेल ना तर काय करा, राम नाम की लूट लगे लूट सके तो लूट अंत काल पछताएगा प्राण जाएगा छोट. आता लय लूट लागलेली आहे राम नामाची, भगवंताच्या भक्तीची. तुला बोलता येते, चालता येते, गाता येते, तोपर्यंत तू कर, अन्यथा काय होईल
नंतर आपण शेवटच्या क्षणाला वाणी गेली ना की कितीही प्रयत्न केला ना राम म्हणण्याचा तरी राम म्हणता येत नाही. आपण म्हणतो राम 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 पण ते शक्य होत नाही. उच्चारच बदलतो आणि राम म्हणण्याऐवजी आपोआप मुखातून लांब 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 असा उच्चार होतो आणि भगवंत आपल्यापासून दूर होतो. म्हणून जवळ हे सकळ सिद्ध आहे. हात चालावया पाय तव तू आपुले सहित पाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको. आपण कितीही मंदिरात गेलो ना आज तरी चालेल पण इथं आल्याशिवाय राहू नये. कारण जो मार्ग आहे ना आपल्याला भक्तीचा परमार्थाचा तो इथून मिळालेला आहे. सद्गुरूंच्या कृपेने तुम्हाला ही भक्ती करावी देवाच्या दर्शनाला जावं हे आपल्याला सद्गुरूंच्या कृपेमुळे मिळालेलं आहे वरदान. म्हणून आपण इथं यायलाच पाहिजे. विठ्ठल 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 तुकोबाराय सांगतात की हरिजनासवे भीती नहो अंग संगत होती. तुम्ही आम्ही मनुष्य देहाला आलो हा मनुष्य देह सार्थकी लागावा याच्याकरता कोणाची संगत करावी हे तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणात वर्णन करतात. तुका म्हणे जीने तुका म्हणे जीने तुका म्हणे जीने तुका म्हणे जीने भले संत संगाचणे भले संत संगाचणे अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात की तुका म्हणे जिणे भले संत संगष्टने. तुमचं आमचं जगणं जे आहे ना जीवन जे आहे ना ते साधू संतांच्या संगतीशिवाय व्यर्थच आहे. तुम्हा मला परमार्थ घडावा भक्ती घडावी तुम्हा मला पहिलं तिला जाता यावं असं जर वाटत असेल ना
तर देवाला हाक मारावी, देवाला विनंती करावी, देवाला सांगावं देवा मला पहिलं तिला जायचं आहे पण तू मला नेण्याकरता येईल. देवा अलीकडे ये मला पलीकडे पांडुरंगा, नदी भरली चंद्रभागा. तुम्हा मला पहिल्या तीराला जाता येईल पण त्या पहिल्या तीराला जाण्याकरता संतांची संगत करावी लागेल. आणि ते संत कोण आहे तो निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. 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 नाम या ज्ञानोबा एकोबा तुकोबा निरोबा. 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 नाम या ज्ञानोबा एकोबा तुकोबा निरोबा. नाम या ज्ञानोबा एकोबा तुकोबा निरोबा. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. सद्गुरू माऊली पांडुरंग बाबा महाराज हिदवलीकर तसेच सद्गुरू माऊली नथुबाबा भांजी बाबांच्या कृपा आशीर्वादाने तसेच गुरुवर्य कृष्णा महाराज झाले अण्णांच्या कृपा आशीर्वादाने नवे तुम्हा सर्व संत मायबापांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी केवळ अभंग उच्चारण्याचा प्रयत्न केला आहे. अभंग उच्चारत असताना जे काही भगवंताचं नामचिंतन घडलं असेल तो माझ्या सद्गुरूंचा प्रसाद समजून त्या नामाचा अखंड जप करत राहा. या ठिकाणी बाबांच्या कृपा आशीर्वादाने चालू असलेला हा महाशिवरात्र उत्सवाचा कार्यक्रम आणि या कार्यक्रमानिमित्तानं भगवंताची सेवा प्रकाश सत्याने असेल किंवा विलास सत्याने असेल माझ्यासारख्या सर्वसामान्य जीवाच्या वाट्याला दिली त्याच्याबद्दल त्यांच्या कुटुंबियांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. जमलेल्या सगळ्या श्रोती मंडळीला द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच. टाळकरी वर्गाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. गायनाचार्यांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. माझा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांनी सुस्पष्ट पोहोचवला साऊंड सिस्टीमवाले भाऊ घरची सिस्टीम आहे पण तरी सुद्धा त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. आता मामा सांगतात म्हणून उदुंगाचार्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. विणीकर यांना प्रत्येकालाच द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. कारण एकट्याचा नव्हे खेळ म्हणून मी मेळ मिळविला. नुसते महाराज येऊन उपयोग नाही, नुसती श्रोते मंडळी येऊन उपयोग नाही. तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारोळी आनंद देतो. आनंद घेण्याकरता सगळी यावी लागतात तेव्हाच तो आनंद घेता येतो. असो झाली सेवा ज्ञानोबा तुकोबांच्या पांडुरंग परमात्म्याच्या आई वडिलांच्या सद्गुरूंच्या देवांचा देव महादेव महादेवाच्या चरणावर अर्पण करून सेवेला पुरवला. जय विठ्ठल. भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर भगवान की जय. जगद्गुरु श्री संत महाराज की जय. श्री सद्गुरु बाबा महाराज की जय. विश्वनाथ महाराज की जय. परम पूजनीय स्वामी कृष्णा महाराज की जय. श्री सद्गुरु बाबा महाराज की जय. महाराज की जय.